नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडेफिनाइट इंटिग्रेशनमधील शेवटचा पार्ट आज पाहतोय. 12वा लेक्चर आहे आपलं इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शन. ह्या मेथडनं पण आपण इंटिग्रेशन काढू शकतो. इफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर द टू पॉलिनॉमल्स आणि एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स अशा फॉर्मॅटमध्ये त्या पॉलिनॉमल असतील, जी ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0 असेल, इज कॉल्ड रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. रॅशनल म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर आला त्याला. इज कॉल्ड अ प्रॉपर रॅशनल फ्रॅक्शन प्रोव्हाइडेड डिग्री एफ ऑफ एक्स लेस दॅन डिग्री जी ऑफ एक्स. म्हणजे जो न्यूमरेटरला आहे त्याची डिग्री नेहमी डिनोमिनेटरच्या फंक्शनपेक्षा कशी असणार आहे, कमी असणार आहे. अदरवाईज इट इज कॉल्ड ॲज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. नाही त्याला काय म्हणायचं, जर वरची डिग्री जास्त झाली खालच्यापेक्षा तर त्याला काय म्हणायचं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. जर वरच्या डिग्री ही कमी असेल खालच्यापेक्षा म्हणजे डिनोमिनेटरपेक्षा तर त्याला काय म्हणायचं, प्रॉपर फ्रॅक्शन ते आहे. डिग्री म्हणजे काय, ते डोक्यावर असणारी पॉवर. फॉर एक्झाम्पल असेल एक्स क्यूब प्लस एक्स आहे आणि खाली आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. हे कसलं आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आहे, कारण इथे क्यूब आहे, इथे किती 4 आहे. जर हे उलट झालं, वर काय एक्स रेस टू 3 आणि खाली जर एक्स रेस टू 2 झालं तर काय ह्याचा अर्थ झाला, वरची डिग्री जास्त झाली आणि खालची काय झाली, कमी झाली. म्हणजे इम्प्रॉपर झालं. काय झाले, इम्प्रॉपर फ्रॅक्शन झालं. इफ द डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू डिग्री ऑफ जी ऑफ एक्स, असं समजून झालं. एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स इज इम्प्रॉपर रॅशनल फंक्शन दॅन द एक्सप्रेस इट इज इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन प्लस रिमाइंडर डिवायडेड बाय जी ऑफ एक्स नॉट इज इक्वल टू 0. रिमाइंडर अपॉन जी ऑफ एक्स इज अ प्रॉपर रॅशनल फंक्शन. ते कसं असते, प्रॉपर रॅशनल फंक्शन असते. ओके, दोन्ही ग्रुपवर लिंक टाकली. त्यानंतर पुढे बघा, लेट्स सी 3 डिफरंट टाइप ऑफ प्रॉपर रॅशनल फंक्शन. एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स नॉट इज इक्वल टू 0 वेअर द डिनोमिनेटर ऑफ जी ऑफ एक्स इज एक्सपोज्ड ॲज. तर तुम्ही डिनोमिनेटर अशा प्रकारे डिवाइड करू शकता. म्हणजे काय, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असतात, रिपीटेड लिनियर फॅक्टर असतात आणि प्रोडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर्स, असे 3 टाईपमध्ये तुम्हाला डिनोमिनेटर पाहायला मिळतील. बघा, एवढा चार्ट केला किंवा सगळं ओके होते. समजा वरती एक अशी पॉलिनॉमियल आहे आणि खाली तुम्हाला काय दिलेलं आहे, एक्स मायनस ए, एक्स मायनस बी, एक्स मायनस सी. आता यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर साधारणपणे खाली एक्स क्यूब येईल, बरोबर आहे का. मी इथला एक्सने याला मल्टिप्लाय केलं, एक्सने याला मल्टिप्लाय केलं, साधारणपणे एक्स क्यूबनं सुरुवात होईल. म्हणजे हा कुठला एक्झाम्पल आहे, प्रॉपरचा आहे का इनप्रॉपरचा आहे, प्रॉपर आहे. मग आता असं जर असेल तर आपण काय करायचं, पार्शल फ्रॅक्शन करत असताना ए बाय एक्स अपॉन ए, बी बाय एक्स बाय बी आणि सी बाय एक्स मायनस असा फॉर्मॅटमध्ये घ्यायचं एक्झाम्पल पहिल्यांदा. ओके, समजा वर इथं क्वाड्रॅटिक असं दिलेलं आहे आणि खाली एक्स मायनस ए त्याचा स्क्वेअर आहे इथं आणि एक्स मायनस बी. जर हे सगळं सोडवलं तुम्ही इथं, याचं जर सोडवलं तर एक्स स्क्वेअर काय तरी येईल, एक्स स्क्वेअर मायनस 2एक्स ए प्लस ए स्क्वेअर असं येणार आणि ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस बी येणार, असं येणार. म्हणजे ह्याने याला मल्टिप्लाय केलं तर एक्स क्यूब येईल. म्हणजे खाली किती आलं परत, एक्स क्यूब. म्हणजे हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, प्रॉपरच आहे, कारण खाली डिनोमिनेटर हा न्यूमरेटरच्या डिग्रीपेक्षा जास्त आहे. इथं परत काय येणार बघा, आता एक्स मायनस ए हा 2 वेळा फॅक्टर आलाय. पहिल्यांदा ए अपॉन एक्स मायनस येईल, परत बी अपॉन एक्स मायनस एचा स्क्वेअर येणार. एवढंच विशेष लक्षात आहे का. विशेष काय येतं, इथं सेपरेट 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 होतं, सेपरेट ए बी आणि सी लिहिलं. इथे 2 वेळा आले. पहिल्यांदा काय करायचं, एक्स मायनस ए, ही दुसऱ्यांदा स्क्वेअर आहे म्हणून एक्स मायनस एचा स्क्वेअर करायचा आणि इथलंही एक्स मायनस बी आहे ते सेपरेट इथं सी देऊन लिहून टाकायचं. ए अपॉन एक्स मायनस ए, बी अपॉन एक्स मायनस एचा स्क्वेअर, एवढं विशेष आहे स्क्वेअर आल्यानंतर. आणि सी अपॉन एक्स मायनस सी अशा फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल घ्यायचं, ते सुटतं. मग शेवटचा आहे तिसरा. तर या ठिकाणी दिले तुम्हाला असं वर क्वाड्रॅटिक, खाली एक्स मायनस आणि खाली इकडे क्वाड्रॅटिक दिले. म्हणजे ह्याचा अर्थ या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं काय आले, खाली एक्स क्यूब आलं, बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ हे पण प्रॉपरमध्येच आहे. मग आता हे जे फॅक्टर पाडताना कसे पाडायचे, तर एक्स अपॉन ए अपॉन एक्स मायनस ए वेगळं घ्यायचं आणि या क्वाड्रॅटिकसाठी असं लिहायचं. काय लिहिलं, बी एक्स प्लस सी लिहायचं वर. काय लिहायचं, बी एक्स प्लस सी डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी असं लिहून टाकायचं. ओके, झाले. असं हे 3 टाईप जर एकदा कळले तर तुम्हाला इंजिनिअरिंगला सुद्धा हे उपयोग पडणार आहे. एवढं लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला. म्हणजे कुठल्या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल आला की त्याचे पार्शल फ्रॅक्शन कसे पाडायचे बघा.
तर आता इथं त्याला टाईप 1 मधलं, मग आपण टाईप 1 आता काय करूया एक्सप्लेन करून पाहूया. डिनोमिनेटर पास नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर कसले आहेत? नॉन रिपीटेड. इथे ए आहे, इथे बी आहे, इथे सी आहे, म्हणजे कसे आहेत वेगवेगळे आहेत, त्याला काय म्हणायचं नॉन रिपीटेड. रिपीटेड म्हणजे काय? हा फॅक्टर परत 2 वेळा आला ना, हां रिपीटेड म्हणायचं, रिपीटेड फॅक्टर म्हणायचं. आता आपण पहिलं एक्झाम्पल कशाचं बघतोय? नॉन रिपीटेड. बघा तुम्ही जर आता हे थोडंसं बघितलं तर इथं आपल्याला कसं करता येईल? एक्स स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर केला तर काय येईल? एक्स प्लस 1 आणि एक्स मायनस 1 आणि इथलं ऑलरेडी एक्स प्लस 2, बरोबर. म्हणजे कसं झालं? एक्स मायनस 1, एक्स प्लस 1, एक्स प्लस 2, हे नॉन रिपीटेड फॅक्टर झाले, सगळे वेगवेगळे आहेत सगळे. एक्सचं उत्तर एकदा 1 येईल, एकदा -1 येईल, एकदा -2 येईल, बरोबर. म्हणजे काय झाले? नॉन रिपीटेड झाले. मग नॉन रिपीटेड असले आपण काय करतो? कसं मांडतो आपण? हे जे काय आहे, आता आपण असं का करतोय? तर आता ह्याचं आपल्याला डायरेक्ट मी जर म्हणलं तुम्हाला याचं इंटिग्रेशन सोडवा, तर कसं सोडवायचं? काय कुठला फॉर्म्युला आहे का? काय करणार? सोडवता येत नाही. मग असं डायरेक्ट सोडवता येत नाही म्हणून काय करायचं? आपण डायरेक्ट एवढं बाजूला घ्यायचं आणि हे सोडवत जायचं. म्हणजे थोडक्यात काय करायचं? हे सोडवता येत नाही, ह्याला सोपं रूप देऊन घ्यायचं. काय करायचं? सोपं रूप दे, सोपं स्वरूपाने त्याला सिंपल कॅल्क्युलेशनमध्ये याचं कन्वर्जन करून घ्यायचं. मग सिंपल कॅल्क्युलेशनमध्ये कन्वर्जन केलं की आपल्याला इंटिग्रेशन घेता येतं. आता इंटिग्रेशन घेता येत नाही, मग आपण काय करणार? आता ह्याचं काय करणार? हे तुमचा हा असा फॅक्टर एवढा बाजूला घेतला, कन्सिडर म्हणायचं, तेवढं बाजूला घ्यायचं. आता हे नुसतं सोडा, आता इंटिग्रेशन अजून घेतलेलं नाही. आता आपल्या मनाला आपण सोडवत चाललो, इकडे सोपं रूप देत चाललो, याला इझी करत चाललोय. असं असेल तर आपण काय करतो? ए अपॉन एक्स मायनस 1, बी अपॉन एक्स प्लस ए, सी अपॉन एक्स प्लस असं मांडून घेतलं. एवढाच भाग बाजूला घ्यायचा, इज इक्वल टू असं घ्यायचं. आता काय करून घेऊ आपण? याचा क्रॉस प्रोडक्ट करून घेऊ. ह्याचा क्रॉस प्रोडक्ट करून घ्या, परत ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन आलं, परत ह्याचा आणि ह्याचा क्रॉस प्रोडक्ट करून घ्या. तुम्हाला असं करून सगळं मिळून जाईल, बरोबर आहे. हे करता येईल ना? बघा आता ज्या वेळेला ह्याचा अवयव आपल्याला सेम करायचं, त्यावेळेला एक्स मायनस 1 आहे का, हे सोडून याला कशाने मल्टिप्लाय करून घ्यायचं? ह्या दोन्हीने केलं, प्लस परत बीचं मल्टिप्लाय करताना बीला ही सोडून कशाने मल्टिप्लाय करून घ्यायचं? एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 2 ने व्हायचं मल्टिप्लाय केलं. परत सीच्या फॅक्टरला मल्टिप्लाय करायचं तर काय करायचं? एक्स प्लस 2 सोडायचं आणि ह्या दोन्हीने मल्टिप्लाय करून घ्यायचं, इथं केलं. आणि खाली डिनोमिनेटरला काय येईल? सगळ्यांचा गुणाकार, ह्या तिन्हींचा गुणाकार खाली यायचा लिहून टाकायचं. याला म्हणायचं काय करणं? त्यांचं क्रॉस प्रोडक्ट वगैरे करून काय करणार आहे आपण? बेस सगळ्यांचा समान करून घेतला आपण, पाया छेद जो आहे तो सगळ्याचा काय केला? सेम करून टाकला, कॅल्क्युलेशन करून, बरोबर झालं इथपर्यंत. आता काय करणार बघा, इकडं तर हे आहेच, इथं काय इथलं हे आहे असं खाली लिहिलं इथं, बरोबर का? लिहिलं का? मग काय होणार? ह्याला हे काय होणार? खालच्या खाली कॅन्सल होणार. मग राहील काय वर? फक्त हे बरोबर वरचं एवढं राहिलं का? आलं लक्षात? मग तेवढी लाईन तुमची हे तर राहणार आहे. सोपं आहे, फार फार सोपं आहे, फक्त मोठं कॅल्क्युलेशन येतं. हे असं आलं, ह्याच्याबरोबर एवढं राहिलं, खालचं डिनोमिनेटर तर कॅन्सल झालं, असं आलं. आता हे इथनं पुढं कळलं की 2 मिनिटात एक्झाम्पल सुटते. फक्त तुम्हाला काय करायचं? ए बीचे व्हॅल्यू काढायची. बघा आता पहिली स्टेप काय करायची बघा, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे आहे? एची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची? एची व्हॅल्यू काढायची. एची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला हे दोन्ही 0 झालं पाहिजे, बरोबर आहे ना? एची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला बीची किंवा हे 0 झालं पाहिजे आणि हे सुद्धा काय झालं पाहिजे? 0 झालं पाहिजे. अशी व्हॅल्यू ह्याच्यामध्ये एक्स बरोबर पुट करायची, बरोबर आहे. एक्स बरोबर कशी व्हॅल्यू पुट करायची? एक्स बरोबर यात काय पुट करावं लागेल तुम्हाला? एक्स बरोबर जर आपण 1 पुट केलं तर बघा, एक्स बरोबर 1 पुट केल्यावर काय येतं? इथं 1 - 1 0 होईल. इथे एक्स बरोबर 1 पुट केल्यावर काय होईल? 1 - 1 0 होईल. म्हणजे हे 0 झालं, हे 0, ह्याचा विषय मिटला. आता इथे एक्स बरोबर 1 पुट केलं काय 0 होत नाही, एक्स बरोबर 1 पुट केलं तर काय 0 होत नाही, एक्स बरोबर इथं 1 पुट करा, इथं 1 पुट करा, आणि सगळं सोडवलं तुम्हाला फक्त एची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे. असं करायचं आपलं का? तर आपल्याला एची किंमत काढायची म्हणलं की हे दोन्ही काय करायचं? 0 कसं होईल हे बघायचं. बघा मग आता हे 0 कधी होऊ शकतं? एक्स इज इक्वल टू 1 घेतल्यानंतर टाकायचं एक्स इज इक्वल टू 1. इथे एक्स इज इक्वल टू 1 टाकलं, इथे एक्स इज इक्वल टू 1 टाकलं, इथं -5ला -5 लिहिलं, इथे एक्स इज इक्वल टू 1 टाकलं की झालं. 1 + 1 किती झालं? इथं 2 झालं का? इथे एक्स इज इक्वल टू 1 टाकलं किती झालं? 3 झालं. हे किती झालं? 0, कारण एक्स 1 - 1 किती येईल? 0. हे सगळंच काय होईल मग गुणाकारानं? 0. हे बी काय होईल? 0. आलं लक्षात? झालं इथपर्यंत आलो का? मग आता ही पुढच्या स्टेपला आपल्याला सोडवायचं. बघा ह्याच्यावरून सोडवल्यावर कसं होईल? इकडचं कॅल्क्युलेशन सगळं किती आलं? 4 आणि 3 7, 7 मधनं 5 गेलं, किती राहिलं? 7 - 5 2 आलं इकडं. ही काय झालं? 3 2 6 आणि 0 झालं सगळं. किती आलं इकडं? 6 आहे.
म्हणजे याची व्हॅल्यू किती आली आपल्याला 1/3 मिळेल. ओके, याची व्हॅल्यू काढली. आता बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय पुट करावं लागेल, x बरोबर -1 पुट करावं लागेल. आता इथं -1 पुट करा, इथं -1 पुट करा, इथं -1 पुट करा. -1 पुट केलं की 0 होते बा सगळं, हे का बरोबर ना. x वरून -1 पुट केलं की हे 0 होते आणि x वरून -1 पुट केलं की हे 0 होते. फक्त व्हॅल्यू कशी मिळते आपल्याला, फक्त b ची व्हॅल्यू मिळते. मग आता आपण काय करणार बघा, x बरोबर -1 पुट करणार, केलं -1 केलं, -1 केलं, इथं -1 पुट केल्यावर काय होईल, ए काय होईल तर. आता ज्यावेळेला आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची असते त्यावेळेला आपण ए आणि सी काय करायचं असतो, 0. तशीच व्हॅल्यू इथे x बरोबर पुट करा. x इज इक्वल टू -1 पुट केलं की एवढं 0 होतंय आणि इथे x इज इक्वल टू -1 पुट केलं की ते 0 होते. त्यामुळे बी ची व्हॅल्यू मिळते. इथे x इज इक्वल टू -1 टाका, इथे x इज इक्वल टू -1 टाका. हा कसं होईल मग सगळं सोडवल्यानंतर, हे सगळं इथलं पहिलं 0 झालं, हे 0 झालं. मग ह्याचं काय होईल, फक्त इथे व्हॅल्यू टाकायची. x इज इक्वल टू -1 -2 आणि इथं -1 टाकल्यावर काय झालं, फक्त +1. ओके, आलं का लक्षात, झालं. मग आता हे सगळं कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला b इज इक्वल टू किती मिळून जाईल, 3 मिळून जाईल कॅल्क्युलेशन केलं. ओके, चलो पुढं. मग तुम्हाला पुढं काय शिकायचं बघा. आता काय तुम्हाला 0 आणायचे, तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची, आता सी ची व्हॅल्यू काढायची. त्यामुळे हे दोन्ही 0 कसं येईल बघायचं. कसं येईल 0, x इज इक्वल टू -2 टाका, हे 0 होईल. x इज इक्वल टू -2 टाकलं हे 0 होईल. इथं काय नाहीच, त्यामुळे x इज इक्वल टू -2 टाकलं की हे दोन्ही काय होते, हे दोन्ही 0 होऊन जाते. चला मग आता 0 होणे झाले की मग काय येईल, x इज इक्वल टू -1 टाकलं, -2 टाकलं, -2 टाकलं की सगळ्या व्हॅल्यू टाका, -2 टाका इथं, यात x इज इक्वल टू -2 पुट करा सगळीकडे, असं येऊन जाईल. तुम्हाला सी ची व्हॅल्यू किती आली, आता ए ची व्हॅल्यू माहीत झाली, सी ची व्हॅल्यू माहीत झाली, बी ची व्हॅल्यू माहीत झाली. सगळं उचलून कुठं टाकायचं, ह्याच्यात. इथे ए ची व्हॅल्यू माहीत झाली, बी ची व्हॅल्यू माहीत झाली, सी ची व्हॅल्यू टाकल्या का सगळ्या व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही ह्याच्या जागेला आता काय लिहू शकता, मग हे लिहू शकतो ना एवढं. मग ह्याच्या जागेला आता मी एवढं लिहिणार, हे इथं टाकणार मग इंटिग्रेशनमध्ये. मला याचं इंटिग्रेशन घ्यायला सोपं पडणार. टाकले व्हॅल्यू, टाकलं का, आता काय जे आपलं इथं ए होतं, इथं बी होतं, इथं सी होतं, सी ची ए बी सीच्या व्हॅल्यू इथे टाकल्या. मग आपलं त्याचं काय घ्यायचं, आता इंटिग्रेशन. आपलं याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल, ह्याचं पण इंटिग्रेशन घ्यायचं. घेतलं याचं इंटिग्रेशन, याचं इंटिग्रेशन घ्यायचं, याचं काय घ्यायचं, त्याची आपलं व्हॅल्यू काढायची. म्हणजे आपलं ह्याची व्हॅल्यू कुठं टाकायची, आपल्या इंटिग्रेशनमध्ये कुठं टाकायची, वर टाकली व्हॅल्यू. हे सोपं आहे, काय अडचण नाही, टाकली व्हॅल्यू. मग आता काय होणार, सेपरेट ह्याला इंटिग्रेशन लावून घेतलं, काय आले, काय असते इंटिग्रेशन, 1/3 कॉन्स्टंट बाहेर येईल, आला का. 1/x-1चं इंटिग्रेशन log ऑफ x-1, कारण खालचं इंटिग्रेशन वर आहे बघा. इथं जर आपण विचार केला 1/x-1 इंटू dx, ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे बघा. खालचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, हे डेरिव्हेटिव्ह काय येईल, फक्त dx येईल. पण 1चं काय येईल, 0 येईल. म्हणजे dx वर आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय वर आहे. म्हणजे कुठला फॉर्म्युला, f' डिवायडेड बाय f ऑफ x. ह्याचं उत्तर काय असतं, log ऑफ f ऑफ x. त्यामुळे ह्याचं उत्तर काय आलं, log ऑफ x-1. दुसऱ्या स्टेपला कसं होईल, 3 काय झाला, कॉमन आला आणि ह्याचं पण उत्तर काय, खालच्या डेरिव्हेटिव्ह वर येईल, आलं. ह्याचं पण -1, ह्याचं पण ते सेम झालं उत्तर. मग पुढं काय केलं बघा, थोडंसं इथं लॉजिक लावतं. काय केलं इथं, तर ह्या दोन्हीचं कसं आहे, फॉर्म्युल्यानुसार मल्टिप्लिकेशन येईल, बरोबर आहे का. त्याचं काय होऊन जाईल, हे प्रोडक्ट आहे ना दोन्हीचा. मग इथं काय करता येईल आपल्याला, गुणाकार. मग हे 1/3 आहे त्याच्या डोक्यावर गेलं, बरोबर. आणि इथलं 3 पण काय झालं, ह्याच्या डोक्यावर गेलं. मग आता हे दोन्हीमध्ये काय, log m प्लस log n जर असेल तर आपण काय करणार, log m इंटू n. मग इथे काय केलं, log m इंटू n. म्हणजे खालची स्टेप कशी येईल, इथे काय येणार, log x-1 च्या डोक्यावर 1/3 इंटू x प्लस 1 मायनस काय, तर log ऑफ x प्लस 2 च्या डोक्यावर 1/3. मग आता हे log m मायनस log n आलं परत.
मग हे कसं जाईल, डिवाइडला जाईल. बरोबर आहे का? मग हे डिवाइडला गेले कसं येईल बघा, लॉग ऑफ वरचं एक्स मायनस 1च्या डोक्यावर 1/3 एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स प्लस 2च्या डोक्यावर 1/3 असं येणार आहे सगळं. मग आता हे सगळ्याचे आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे आहे. तर 3 आहे जवळ दाखवलं. मग आता आपल्याला सोपं करायचं सगळे, म्हणजे काय करायचं सगळ्यात ना बघा, तर सगळ्याच आपण डोक्यावर काय घेऊ, 1/3 घेऊ सगळं. आता मी जर काय केलं बघा, हे काय करतो तर मी हे लॉग ऑफ आहे का असं बघा, इथं 1/3 दिसतंय, इथं 3 दिसतंय, इथं 1/3 दिसतंय. सगळंच आपण डोक्यावर घेऊ वर एकदम ह्याच्यात, म्हणजे x मायनस 1 करू, इथे x प्लस 1 करू, खाली इथे x प्लस 2 करू, आणि ह्याच्या डोक्यावर काय करू, सगळ्याच्या 1 बाय काय करावं लागेल, 9 घ्यायचं. सॉरी 1/9 नाही, 1/3 घ्यायचं. सगळ्याच्या कॉमन 1/3 काढलं का, ह्यातनं 1/3 काढलं कॉमन सगळ्यातनं. 1/3 काढल्यानंतर काय होईल, इथं वाढेल बघा, काय वाढेल, इथं 9 होईल, इथं काय होईल 9. मग ह्यानं जर आतमध्ये मल्टिप्लाय, ह्याच्या डोक्यावर 1/3 येईल, ह्यानं आतमध्ये मल्टिप्लाय केलं इथे काय येईल 3 येईल, आणि ह्याचं काय येईल 1/3, आणि 1/3 ती लॉगच्या पुढं खाली येईल बरोबर असं येणार आहे. मग कॅल्क्युलेशन तुम्हाला यायला पाहिजे. इथं तेच केलं, म्हणजे परत हाई स्टेप येणार आपली वरची. हे कळलं ना, हे 1/3 जर असं वर गेलं बरोबर आहे, परत आतमध्ये इथं 1/3 आलं समजा, यानं आतमध्ये मल्टिप्लाय केलं इथं 1/3 येणार बरोबर, ह्यानं आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर इथं 1/3 म्हणजे काय येईल 9/3 येणार बरोबर आहे. काय येणार इथं, काय येणार 9/3, इथं बी काय येणार 1/3, 3 3 जा 9 आलं का 3 परत वर, म्हणजे आपलं परत इथं 3 डोक्यावर होतं, इथं 3 येणार डोक्यावर असं होणार. ते ॲडजस्टमेंट आपल्याला करावं लागेल तेवढी. आता हे कुठल्या फॉर्ममध्ये आहे, डिनॉमिनेटर कसा आहे, इथे x² म्हणजे x⁴ च्या आसपास जाईल, म्हणजे प्रॉपर फॉर्ममध्ये आहे बरोबर. पण ह्या टाईपमध्ये आपल्याकडे तिन्ही बी टाईपमध्ये एक्झाम्पल बसत नाहीत, रिपीटेडमध्ये नाही, नॉन रिपीटेड नाही, क्वाड्रॅटिकमध्ये नाही. मग करायचं काय, x² बद्दल काय पुट करायचं, m पुट करायचं. x² बद्दल m पुट केलं, m पुट केलं कसं होईल, इथं m, इथं m आणि इथं m असं झालं. आपल्या प्रॉपर फॉर्ममध्ये आलं बघा, m मध्ये आलो आपण, रॅशनल फंक्शनमध्ये आला. आता आपल्या इथनं पुढे हेच एक्झाम्पल म्हणायचं, सोडवत जायचं बरोबर. हां, एम मध्ये आले म्हणजे आपल्याकडे काय इथं रिपीटेड फॅक्टर झाले का नाही, आहे का नाही. मग काय येईल, a अपॉन m-5 b अपॉन, ह्यांचा क्रॉस प्रॉडक्ट मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय क्रॉस प्रॉडक्ट करून घेतलं, कळलं का, क्रॉस प्रॉडक्ट केला का. मग आता ह्याचं सोल्युशन काय आलं एवढं बरोबर. मग ह्याला काय झालं, हे दोन्ही कॅन्सल राहिलं, काही वरचं हे दोन्ही इक्वल आलं. तुम्ही ह्याच्यावर काय करून घ्या ना, आता ए आणि बीची व्हॅल्यू काढून घ्या बरोबर का. काय करा, ए आणि बीची व्हॅल्यू काढा. कशा काढणार, आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, एमची व्हॅल्यू काढा, त्यामुळे हे 0 करावं लागेल का नाही. मग एम बरोबर किती पुट करावं लागेल, 5 पुट केलं की हे 0 होऊन जाईल. एम बरोबर 5 पुट करा, 5 पुट करा, केलं 5 पुट सगळीकडे. मग इथं 5 पुट केलं, -3, इथं 5 पुट केलं, 5 आणि 4 9, हे काय झालं 0च बरोबर ना. ह्याच्यात जर m बरोबर 5 पुट केलं तर ही तुम्हाला ही स्टेप अशी मिळून झाली. आले सोडवलं, याचं उत्तर किती आलं मग 7. आता आपल्याला हे 0 करायचं, काय पुट करावं लागेल, -4 पुट करा. सोडवल्यावर काय मिळालं, b = 11/9 मिळालं, आलं का नाही. आता हे व्हॅल्यू कुठं टाकायच्या, बी एच आणि बीची व्हॅल्यू, एची व्हॅल्यू इथे टाका, बीची व्हॅल्यू इथे टाका, म्हणजे ह्याचं उत्तर तुम्हाला इथं मिळालं बरोबर. ए आणि बी मिळाला का बघा, तुम्हाला ए आणि बी या ठिकाणी मिळालेला आहे, एची व्हॅल्यू मिळाली, बीची व्हॅल्यू मिळाली. पण आपण एम बरोबर काय पुट केलं, एम बरोबर, मग इथं परत जागेला x², इथे x², जिथं एम आहे तिथे काय पुट करायचं, x² पुट करायचं. केलं का, जिथे जिथे एम आहे तिथे काय पुट केलं, इथे x² आलं इथं असं.
मग आता ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपलं ओरिजिनल आता ह्याची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला ह्याची. मग आता ह्याचं इंटिग्रेशन घेतलं ह्याचं इंटिग्रेशन येईल. ह्याचं इंटिग्रेशन घ्या चला. इंटिग्रेशन सेपरेट करा केलं हे असं. इथं 5ची कशी ॲडजस्टमेंट केली, ही 11/9 बाहेर घ्या, ॲडजस्टमेंट 2ची केली. झालं. डायरेक्ट आपल्याला ह्याचा फॉर्म्युला येतं. काय फॉर्म्युला आहे? 1/2 ह्याचा 1/a tan इनवर्स झालं, संपलं उत्तर. कळलं. आता इथं काय झालं, इथं आपल्याला sin θ 3 + 2 cos θ असं दिलेलं आहे. बघ आपण आतमध्ये थोडंसं मल्टिप्लिकेशन किंवा साईनचे ॲडजस्टमेंट काय करता येते का बघूया. आपण काय करतोय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशानं मल्टिप्लाय करून घ्यायचं, साईननं. बघा मी इथं साईननं मल्टिप्लाय केलं आणि खाली पण काय केलं, मग इथं खाली काय होईल, साइन स्क्वेअर होईल का नाही. मग साइन स्क्वेअर जागाला काय दिलं मी परत 1 - cos स्क्वेअर, याशी ॲडजस्टमेंट करून घेतली. बरोबर का. ही स्टार करून ठेवायची अशी एक्झाम्पल ॲडजस्टमेंटची. काय करायचे, स्टार करून ठेवायचे. मग इथं 1 - cos θ झालं. आता इथं काय स्क्वेअर केला समजा, 1² - cos स्क्वेअर म्हणजे काय, 1 प्लस आणि 1 - कळलं. एका कॉसमध्ये ॲडिशन, एक कॉसमध्ये वजाबाकी करा. तर इथलं हे पुढचं आहे असं. हे कुठले फॅक्टर आले, रिपीटेड. कसले फॅक्टर आले, रिपीटेड आले का. पण त्याच्या अगोदर बघा आपल्याला आता हे व्हेरिएबलमध्ये न्यायचे. कशामध्ये न्यायचे, व्हेरिएबलमध्ये सगळं कन्वर्ट करावं लागलं. मग आपल्याला काय करावं लागेल, कॉस टी बद्दल काय पुट करायचं. का बरं कॉस पुट केलं, कारण वर साईन येते म्हणून कॉस बद्दल काय पुट केलं, टी पुट करा. म्हणजे रिलेटिव्ह काय आलं, -sin θ d θ = 1 dt. म्हणजे sin θ × dt ची व्हॅल्यू किती मिळाली. आता मग वरचं इक्वेशन कसं येईल, कसं येईल, इथे काय येणार आहे मग, इथे ह्याच्याबद्दल आपण -dt लिहिणार आहे. इथं काय टी, इथं काय येईल टी, इथं काय येईल टी. आलं. मग या अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. तुम्हाला ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं, कळलं. पण इंटिग्रेशन घेण्याच्या अगोदर आपण एवढं सोडवून घेऊ, बरोबर का. मग काय करायचं, हे एवढं आधी बाजूला, मग a/b/, हे लिहून टाका, c/, हे लिहून टाका. झालं. परत काय करायचं, मग ह्याने हे दोन्हीने ह्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं, ह्या दोन्हीने ह्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं, कळलं ना. हेच समान करताना ह्यानं एला मल्टिप्लाय करायचं वर, परत ह्या दोन्हीनं ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि ह्या दोन्हीनं ह्याला मल्टिप्लाय करायचं, कळते ना. हे खालचं सोडून ह्या दोन्हीने ह्याला मल्टिप्लाय, परत बीच्या खालचं सोडून ह्या दोन्हीने ह्याला मल्टिप्लाय करायचं, परत ही खालचं सोडून ह्या दोन्हीने काय करायचं, ह्याला मल्टिप्लाय करायचं, कळलं. मग अशा पद्धतीने हे दोन्ही काय झालं, खालचं आणि खालचं डिनॉमिनेटर काय झाला, कॅन्सल. मग -1 = काय मिळालं तुम्हाला, एवढं मिळालं, कळतंय. ह्याला लक्षात, हे सोपं आहे. हे आणि काय झालं, कॅन्सल. इथं आता कशाची व्हॅल्यू काढायची पहिल्यांदा, मग याची व्हॅल्यू काढताना काय पुट करावं लागलं, याच्यामध्ये काय पुट करावं लागेल, दोन्हीमध्ये फॅक्टर कुठला सारखा दिसतोय, हे दिसतोय सारखा, बरोबर का. हे बघायचं पहिल्यांदा. मग इथं काय पुट करावं लागेल, टीची व्हॅल्यू 1, टीची व्हॅल्यू 1 पुट करा अख्ख्या इक्वेशनमध्ये. मग तुम्हाला याची व्हॅल्यू किती मिळून जाईल. परत आता आपल्याला कशाची व्हॅल्यू 0 करायची, आपल्याला आता याची मिळाली, आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, आता बीची काढायची. मग आता तुम्हाला काय करावं लागेल, ए आणि सी 0 करावं लागेल ना, हे 0 करावं लागेल, हे दोन्हीमध्ये कॉमन काय दिसते, मग इथं काय पुट करावं लागेल, टी = -1 पुट करा, लक्षात. परत आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, मग आता या दोन्हीमध्ये कॉमन काय दिसते, मग टी बद्दल काय पुट करावं लागेल, -3/2. बघा की 3 + 2 × काय केलं, -3/2. मग 2 काय झालं, -3 × 3 - 3 काय 0, कळलं. ABC निघाला का, ABCच्या व्हॅल्यू निघाल्या, ते कुठं टाकायच्या, एच्या ठिकाणी, बीच्या ठिकाणी, सी. ह्याचं काय घ्यायचं आता, इंटिग्रेशन. काय घेणार, इंटिग्रेशनमध्ये टाका व्हॅल्यू, इंटिग्रेशनमध्ये टाका. आता ह्याचं पहिल्याचं इंटिग्रेशन तुम्हाला घेता येतं. हे कॉन्स्टंट आहे, बाहेर आलं इंटिग्रेशन, लॉग ऑफ डिनॉमिनेटर आहे ना, मायनस ऑलरेडी आहेच, कळतंय ना.
बघा ही कॉन्स्टंट आपण म्हणून बाहेर घेतलं, पण आपलं ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं म्हणल्यावर काय पाहिजे, 1/1 - t इंटू dt पाहिजे, बरोबर आहे का. ह्याचं इंटिग्रेशन काय येईल, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, खालच्या डेरिव्हेटिव्ह काय येईल -t इंटू dt, बरोबर का. पण इथं ऑलरेडी मायनस आहेच की आपल्याकडे, मग लॉग ऑफ डिनॉमिनेटर. आलं लक्षात, ह्या इथे मायनस नाही आला पाहिजे ना, बरोबर आहे का. इथं मायनसची काही गरज नाही, इथं चुकलेलं आहे ते, बरोबर का. इथं मायनस येतं खाली घेतलं नाही, बरोबर आहे का. मायनस ती, कारण ती मायनस कशाला गेलं आपलं, dt ला गेलं ना, कारण ह्याचा डेरिव्हेटिव्ह -dt यायला पाहिजे वर, त्यामुळे फक्त इथं 1/10 घ्यायचं आपण, कळतंय ना. ह्याच्यात बी याला मायनसची गरज नाही, बरोबर आहे का. हे मायनस काय होईल मग, पण इथं काय होतं माहिती आहे का, परत इंटिग्रेशन घेतल्यानंतर इथं मायनस बाहेर येते खाली आपलं, हे घेतलं इंटिग्रेशनचं कोएफिशियंट ऑफ -t, बरोबर ना. त्याचा कोएफिशियंट आपला ह्याचा -1 येईल ना खाली, त्यामुळे ते प्लस होते, परत मायनस मायनस काय होते, परत प्लस होते, कळतंय ना. ह्याचं ह्याला काही गरज नाही, ते मायनस कॉन्स्टंट हा असा ठेवला आहे, बरोबर का. डायरेक्ट ह्याचा dt डेरिव्हेटिव्ह येते वर. ह्याचं पण ह्याचा कोएफिशियंट 2 येईल, बरोबर ना. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आता, सेपरेट ह्याचं सोडून दाखवा, ह्याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं, इंटिग्रेशन ही 4/5 बाहेर आलं, काय आलं 1/3 प्लस इंटू dt. आता हे डेरिव्हेटिव्ह काय येईल वर, पण इथं 2 वर ॲडजस्ट करावं लागेल पहिल्यांदा, मग इथं 2 न मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल आणि खाली 2 न डिवाइड करून घ्यावं लागेल, बरोबर का. केलं कशा ॲडजस्टमेंट, माझा खालच्या डेरिव्हेटिव्ह वर येते, म्हणजे काय येईल 1/2 इंटू 4/5 लॉग ऑफ 3 प्लस 2t डिवायडेड बाय 2, बरोबर ना. असे मग एक 2 4 म्हणजे किती येईल 2/5 येईल इथं असं, आणि इथलं 2 येईल. आलं लक्षात. किंवा तुमचं 4/5 झाली, हा असंच ठेवलं 4/5 इथं, 4/5 असं ठेवले, बरं का. इथं ॲडजस्ट करायला पाहिजे होतं ना, 3/2 इथला 2 इथं आहे असं ठेवला, ओके. होतं का ॲडजस्टमेंट तसं, ह्याचं इंटिग्रेशन 3 + 2t ह्याचं काय, पण खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर यायला पाहिजे ना, बरोबर आहे का. आता हे 4/5 आपण बाहेर घेतलं थोड्या वेळ, हां. आता याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं आपल्याला, इथं 4/5 आहे असं राहिलं, बरोबर. थोड्या वेळ आपण असं करूया, मग काय करू मी, इथं 1/2 घेतलं, बरोबर. इथं 2dt लिहिलं, हे इंटिग्रेशन आहे आपलं. आता 3 प्लस काय झालं 2t, बरोबर. हे 2 ला 2 इथं कॅन्सल होऊन जाईल. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घेतल्यावर काय येईल, ह्याचं कॉन्स्टंटचं 0 डेरिव्हेटिव्ह, ह्याचं काय येईल फक्त 2 इंटू dt. आता ह्याचं उत्तर काय येईल 1/2 4/5 इंटू लॉग ऑफ काय येणार 3 + 2t. हां, मग आता ह्याचा कोएफिशियंट लिहायचा नाही असं केल्यावर, कारण डायरेक्ट फॉर्म्युला येतं, कोएफिशियंट लिहितोय आपण याचा परत, एकदाच कोएफिशियंट लिहायचं. मग आता हे काय होऊन जाईल, याला डायरेक्ट असं राहील. मग जर कोएफिशियंट नाही लिहिला तर तुम्हाला अशा ॲडजस्टमेंट करावं लागेल परत, हां. मग असं येणार आहे. इथं जर कोएफिशियंट आधी ऑलरेडी आपण ॲडजस्ट केलं, डायरेक्ट ह्याच्या डेरिव्हेटिव्ह वर घेतले, परत लॉग ऑफ डायरेक्ट टाईप ऑफ लिहितो, त्याचं कोएफिशियंट लिहित नाही आपण. तरी पण असं एक्झाम्पल पुढं जरा लक्ष ठेवून बघा, कुठे घेतला आहे कोएफिशियंट झालं. मग असं येईल पुढं टीच्या ठिकाणी काय आपण करायचं, मग cos θ पुढं झालं. आता एक लॉगचं कॅल्क्युलेशन आहे, बरोबर आहे ना. लॉगच्या कॅल्क्युलेशनमध्ये काय करायचं, हे डोक्यावर जाईल याच्या, बरोबर. हे याच्या डोक्यावर जाईल, हे याच्या डोक्यावर जाणार आहे. मग जिथं मायनस तिथे काय येईल डिवाइड येईल, आणि ह्या दोन्हीचा प्रॉडक्ट काय येईल मल्टिप्लाय, अलग मल्टिप्लाय येतं, आणि जी डिनॉमिनेटरला आहे ती डिवाइडला जाईल. ही तुमचा रूल आहे तो वापरला आपण, बरोबर.
2 एक्झाम्पल राहिले आपल्याला. आता आपल्याला काय करायचं बघायचं, एक्झाम्पल कसं दिलंय इथं 1/2 cos x प्लस sin 2x दिले. ओके, ह्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. काय फॉर्म्युला? ओके, ह्यामधनं काय कॉमन निघाल? 2 cos x. इथे 2 cos x आहे, इथे 2 cos x आहे. 2 cos x कॉमन निघाल, बरोबर. म्हणजे काय होईल? 1/2 कॉमन निघलं, बरोबर. म्हणजे काय होईल? cos x डिवायडेड बाय cos x ची ॲडजस्टमेंट केली ना परत. इथं cos x न मल्टिप्लाय केलं आणि काय केलं? डिवाइड केलं. इथं cos न काय केलं आपण? मल्टिप्लाय केलं आणि मग इथं कसं येईल? असं येईल. ओके, परत cos स्क्वेअरच्या जागेला काय पुट केलं? परत 1 स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर म्हणजे काय? 1 प्लस ती फॉर्म्युला वाढलं, पुढे त्यांनी डायरेक्टच केलं. काय त्यांनी काय केलं बघा, इथं आपण काय केलं, इथं हे आपला फॉर्म्युला वापरला. 1 मायनस sin स्क्वेअर एक्स प्लस रिपीटेड होईल ठीक कारण एक फॅक्टर रिपीट येणारच आहे. कारण 1 आता इथं तुम्ही थोडं सोडू शकता बरं का. 1/2 इंटिग्रेशन cos x पुढं काय येणार आहे? 1 मायनस sin x आहे ते 2 वेळा, प्लस आहे ते 2 वेळा येईल स्क्वेअर, आणि एक 1 मायनस सायनचा एकदा येईल, बरोबर ना. इथं रिपीटेडमध्ये होईल, बरोबर ना. मग कुठला रिपीट होतोय? त्याच्या एकटा पुट केलं त्याने. पहिल्यांदा काय करून घेतलं? sin x बद्दल काय पुट केलं? टी पुट केलं. पुढच्या स्टेप त्यांनी ते वेगळं केलं. sin x बद्दल टी पुट केल्यावर काय झालं? cos x इंटू dx. मग हे सगळं बदलली, काय होईल मग इथं? 1 येईल. असं होऊन जाईल. इथपर्यंत आपण आलो. आता फक्त बदल करून घेतला एवढा. आता हे 1 मायनस टी स्क्वेअर म्हणजे असं मांडून घे. मांडलं झालं. मग आता हे फॅक्टर काय आला? रिपीट झालं. ह्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना एवढ्यासाठी. एवढं आता बाजूला घेऊ आपण. दुसरा टाईप काय होता आपला? हा, पण आता इथं काय असं अडचण येत नाही. जी फॅक्टर रिपीट येईल ती 2 वेळा घ्यायचं. आता पहिल्यांदा काय आपण तिथं काय होता आपला फॉर्म्युला? काय होता? a/x मायनस a, त्याचा काय होता? स्क्वेअर, आणि ते काय होतं? x मायनस b किंवा प्लस बी काय असेल ते. ओके, असं काही असू दे. मग आपण हे 2 वेळा आले म्हणून काय केलं आपण? a/x प्लस a, बरोबर, प्लस b/ काय केलं? x प्लस aचा स्क्वेअर केला, प्लस काय आहे? c/x प्लस b असं होतं. आता हे असं नाही. आता समजा आपलं इथं काय झालं? आपलं हे रिपीटेड आलंय. आपण पहिल्यांदा काय करू? जर एखाद्याने काय केलं, a/x b जर घेतलं तरी चालतं. a/x प्लस b पहिल्यांदा घेतलं आणि हे परत बीचं रिपीट करून घेतलं चालतं. ए बी सी काय कॉन्स्टंट आहे कसं तरी घेतलं चालतंय. आता मी असं लिहू शकतो, काय? a/x प्लस b, परत काय होईल? b/x प्लस a, आणि c/ काय होईल? x प्लस aचा स्क्वेअर, असं लिहिलं तरी चालतंय. म्हणजे काय होईल इथं? तर ह्याच्यामध्ये आपल्याला मग हे आपल्याला असं मिळालं बघा. a/हे 1 मायनस टी झालं, परत b/1 प्लस टी झालं, आणि रिपीट असल्यामुळे परत 1 प्लस टीचा स्क्वेअर. आता यांचं आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करून सगळं बेस सेम करायचं, बरोबर का. मग आता हे व्यवस्थित करायचं. पहिल्यांदा काय करावं लागेल बघा, बेस समान करताना ती काळजी घ्यावी लागेल आपल्याला पहिल्यांदा. म्हणजे पहिल्यांदा ह्या दोन्हीचं सेम करा, परत ह्याने याला मल्टिप्लाय करताना कशी काळजी घ्यायची बघा. सांगा आता एला कशा मल्टिप्लाय करणार? ए इंटू काय करावं लागेल आपल्याला? 1 प्लस टी इंटू 1 प्लस टी स्क्वेअर. परत बीच्या शेजारी काय लिहावं लागेल आपल्याला? परत ते सगळ्यातनं कॅन्सल कसं कॉमन काढायचं बघा. थोडंसं मोठी स्टेप करू जरा. आता बघा कसं येईल. मल्टिप्लाय करून शांतपणे सोडावं लागेल. ए इंटू 1 प्लस टी इंटू 1 प्लस टीचा स्क्वेअर, बरोबर. परत बोला बी इंटू काय होईल? 1 मायनस टी 1 प्लस टी स्क्वेअर, प्लस सी इंटू
1 मायनस टी इंटू 1 मायनस टी इंटू काय, इथं 1 मायनस टी इंटू 1 प्लस टी डिवायडेड बाय काय होईल, 1 मायनस टी 1 प्लस टी आणि 1 प्लस टीचा स्क्वेअर. हे सगळ्यामधून वरच्यामधून काय कॉमन निघेल, सगळ्यामधून काय कॉमन निघेल, 1 प्लस टी कॉमन निघेल, बरोबर आहे का. हो, इथं 1 प्लस टी आहे, इथं एक 1 प्लस टी एक, आणि इथं एक 1 प्लस टी, आणि इथला खालचा एक 1 प्लस टी काय होईल जाईल. मग आता वर काय राहील, ए इंटू 1 प्लस टीचा स्क्वेअर, इथं बी इंटू 1 मायनस टी इंटू 1 प्लस टी एक राहील, प्लस सी इंटू 1 मायनस टीच फक्त राहील, बरोबर ना. आणि डिनॉमिनेटरला काय राहील, हे दोन्ही. तर आलं लक्षात, मी थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला यायला पाहिजे, म्हणून एवढं राहिलं बा डिनॉमिनेटरला, आलं का. असं सिंगल तुमचं राहणार आहे. हे थोडंसं कॅल्क्युलेशन करायचे, एक स्टेप वाढवायचे तुम्ही, म्हणून तुमचं खाली 2 राहिले, इथे एकटंच राहिले. मग आता ह्यालाही काय झालं, कॅन्सल, बरोबर का. मग 1 बरोबर 1 इज इक्वल टू काय एवढं उरलं. पहिल्यांदा कशी होतो, 0 आणायची व्हॅल्यू होता, बी आणि सी काय करायचा 0, मग काय पुट करावं लागेल, टी इज इक्वल टू 1 पुट केलं तर मला ए इज इक्वल टू 1/4 मिळेल. चला आता तुम्हाला काय करायचंय, बी 0 आणायचं, काय करावं लागेल, टी बद्दल काय पुट करायचं -1, मग इथं -1 पुट केलं, इथं -1 पुट केलं, हे दोन्ही 0 झालं, सी ची व्हॅल्यू मिळेल, आली सी ची व्हॅल्यू. शेवटी काय करतात, आता सी ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची, मग काय पुट करावं लागेल, काढली सी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू आधी काढली. बी ची कशी काढणार, हे दोन्ही 0 करताच येत नाही, येते का. मग अशा वेळेला काय करायचं माहिती आहे का, काय करायचं, आपण जे व्हॅल्यू काढलीत का ए ची व्हॅल्यू काढलेली आहे, सी ची व्हॅल्यू काढलेली आहे, आपण आता बी ची व्हॅल्यू काढताना आपला प्रॉब्लेम येते. ए ची सी ची व्हॅल्यू पुट करायची, तुमच्या मनाने टी ची व्हॅल्यू काहीतरी टाकायची, बरोबर का. अशा वेळेला बघा, आता जेवढ्या आपल्या व्हॅल्यू काढतात तेवढ्या व्हॅल्यू काढली, ए ची काढता येईल ती काढली, सी ची काढता येते, बी ची काढता येत नाही त्याची पुट करून. मग आपण काय करायचं, ए ची पण व्हॅल्यू त्यात टाकायची, बी ची पण टाकायची, आणि आपल्या मनाने टी इज इक्वल टू 0 घ्या, टी इज इक्वल टू काय घ्या 1 घ्या, काही घ्या आपल्या मनाने, ती व्हॅल्यू त्यात टाकायची. आपण टी इज इक्वल टू काय घेऊ 0 घेऊ. बघा आता पुट करा, मग ह्यात काय काय पुट करायचं, टी इज इक्वल टू 0 पुट करायचं, ए इज इक्वल टू 1/4 पुट करायचं, बी ची व्हॅल्यू माहीत नाही, टी इज इक्वल 0 पुट करा, आणि सी ची व्हॅल्यू पुट करायची. सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, किती पुट केलं, ए इज इक्वल टू पुट केली, बी सी इज इक्वल टू पुट केली, आणि टी ची व्हॅल्यू काय पुट केली 0. बघा ए ची व्हॅल्यू माहीत झाली, टी ची व्हॅल्यू माहीत झाली, बी ची व्हॅल्यू माहीत नाही, टी ची व्हॅल्यू माहीत झाली, टी ची व्हॅल्यू माहीत झाली, सी ची व्हॅल्यू माहीत झाली, टी ची व्हॅल्यू माहीत, राहिले काय आता फक्त माहीत, बी ची व्हॅल्यू निघून झाली, बरोबर. टी ची व्हॅल्यू टाकली, ए ची टाकली, सी ची टाकली, कशी काढायची आता मग बी ची. मग बघा इथे इकडे तर 1 आहे ऑलरेडी 1, इथे टी ची व्हॅल्यू किती टाकली आपण, किती टाकली 0 टाकली, मग इथे 0 झाल्यावर काय किती राहिलं, मग नुसतं येच राहिलं का ती, बरोबर. परत टी ची व्हॅल्यू किती टाकली आपण 0 टाकली, त्यामुळे काय झालं, इथे किती टाकली 0 टाकली, म्हणजे किती उरलं मध्ये बीच उरलं फक्त. इथे टी ची व्हॅल्यू किती टाकली 0, म्हणजे किती उरलं इथं सी उरलं. आता ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, परत सी ची व्हॅल्यू आहे, असं आलं तुम्हाला, आलं का असं, ए प्लस बी प्लस सी आलं का. ए ची व्हॅल्यू टाका, सी ची व्हॅल्यू टाका, टाकली का, मग ह्याच्यावर काय मिळेल बी ची व्हॅल्यू. आता ए बी सी ची व्हॅल्यू टाकल्यावर काढल्यावर काय वर टाकून घ्यायची, टाकल्यावर त्या व्हॅल्यूमध्ये टाकलं. आता इथनं पुढं कसं सोडायचं माहिती आहे तुम्हाला, याचं इंटिग्रेशन घ्या, याचं इंटिग्रेशन घ्या, याचं इंटिग्रेशन घ्या, इथं स्क्वेअर आलाय, त्याचा रूल कुठला वापरतो तिथे बघा, हे ह्याचं सोडवता येईल, ह्याचं सोडवता येईल, राहिलं हेच फक्त शेवटचं कसं सोडवणार ते, क्वाड्रॅटिक आहे ना आपल्याकडे, याचा डायरेक्ट आपण हे करू ना, टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 1, हे डिनॉमिनेटरला आलं, ह्याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो आपण. कुठला फॉर्म्युला, हो चालतंय तसे, हो हो चालतं, ओके ओके, काय अडचण नाही, तसं येतंय का बघा, काय अडचण नाही. आता आपलं कुठलं आलं, मग हे पहिलं झालं,
हे दुसरं झालं. ह्यासाठी कुठला फॉर्म्युला? 1 + t⁻². हाय कसा फॉर्म्युला? काय फॉर्म्युला याचा? n+1 म्हणजे काय होईल? 1 + t काय होईल? -1 बरोबर, डिवायडेड बाय -1 आणि कोएफिशियंट तर 1च होईल. बरोबर झालं, आलं येते. म्हणजे -1 वरती घाला म्हणजे काय होईल? -1 डिवायडेड बाय 1 + t आणि 1/2 आहे असंच. कळलं? कळलं नाही? असं त्या फॉर्म्युलाने केलं चालतं. ओके. मग झालं, येते सेपरेट मांडून घ्या, लॉग वगैरे करा सेपरेट. मग आता इथे टीची व्हॅल्यू टाकून घ्या, टीची व्हॅल्यू टाकून घ्या, टीची व्हॅल्यू टाकून घ्या. काय टाकले व्हॅल्यू? आणि शेवटी आणखी काय पुढे कॅल्क्युलेशन करता येते बघा, जे लॉगचा जवळजवळ मांडून घ्यायचं असं प्रोडक्टमध्ये वगैरे त्यात व्हॅल्यू टाका. जेवढं सुटतं तेवढं सोडायचं. आता आपल्याला इथे काय करायचं आहे बघा, हे tan³ कसं मांडून घेतलं, यातनं tan कॉमन काढा. काय होईल? tan कॉमन काढला हे असेल, बरोबर. परत याच्याबद्दल काय लिहू शकतो? सेक. झालं. आता tan बद्दल काय पुट करता? x करा, t करा, काही चालतं, काय अडचण नाही. x पुट केलं म्हणजे काय होईल? sec² इंटू याच्यामध्ये एवढ्याबद्दल काय येईल? dx येईल, बरोबर का. ह्याच्याबद्दल काय येईल? x येईल. ह्याच्याबद्दल काय येईल? x³ येईल. आलं का? सबस्टिट्यूशन झाली आपली. तुम्हाला मग आता हे 1 + x³ 1³ + x³ फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय? a³ + b³ काय असतं? a + b इंटू a² - ab + b². आहे का ना हा फॉर्म्युला? a³ + b³ हा फॉर्म्युला आहे का नाही? होय का नाही? त्यात काय काय व्हॅल्यू टाका ना आता. मग काय होईल आपला? हे आलं का? कळलं काय? इथे काय केलं? ह्याने याला मल्टिप्लाय करून घेतलं, ह्याने याला मल्टिप्लाय करून घेतलं. लास्ट बसते नाही? मल्टिप्लाय करून घ्या. मल्टिप्लाय केलं सगळं. मल्टिप्लाय केलं, ह्याला हे काय होऊन जाईल? कॅन्सल. वर फक्त काय राहिलं इकडं? x. आणि खालचं थोडंसं एक कॅल्क्युलेशन करून घ्यायचं, थोडंसं गुणाकार ह्याचा गुणाकार करून घ्या. घेतला गुणाकार करून, हे मल्टिप्लिकेशन केलं आतमध्ये कसं येईल असं येईल थोडंसं, बरोबर ना. हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. मल्टिप्लिकेशन केलं त्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू 0 आणायची आहे? इथे काय व्हॅल्यू पुट करावी? तर x = आपल्याला काय पुट करावं लागते बघा. आता इथं सोडवायला येतच नाही. काय घेणार? b आणि a काय घेता येत नाही, फॅक्टरच नाहीत. मग काय करावं लागेल? थोडीशी ॲडजस्टमेंट केली. तर कशी ॲडजस्टमेंट केली बघा? क्वाड्रॅटिक फॉर्म तयार केली. कसं तयार केलं? क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये. बघा इथं काय दिसते तुम्हाला? जे कॉन्स्टंट x² कोएफिशियंट वेगळे गोळा केले. ह्यामध्ये काय केले? x² कोएफिशियंट काय काय सांगा? हा एक x² कोएफिशियंट आणि काय आहे? हा एक. यातनं काय कॉमन काढला? x² कॉमन काढला. परत x चे कोएफिशियंट कुठले कुठले आहेत? हा एक x आहे आणि यातनं काय कॉमन काढायचं? कुठं? bx पण. हे कॉमन काढायचं, मायनसला आतमध्ये ठेवायचं, बरोबर का. आणि कॉन्स्टंट काय आहेत? हे दोन्ही मानले कॉन्स्टंट. आणि इथं काय? हे x कसं मांडलंय बघा? 1 × x मांडलं इथं, आणि इकडं +0 ॲड केलं आणि इकडे 0 × x केलं. काय फरक पडला का? नाही. मग आता ह्याचे कोएफिशियंट घ्यायचे फक्त. काय करायचे? कोएफिशियंट. बघा इथे x² कोएफिशियंट काय आणि ह्याचा कोएफिशियंट काय? बरोबर का. मग a + b = काय घ्यावं लागेल? 0. परत ह्याच्याबद्दल काय घ्यावं लागेल? एवढ्याबद्दल 1, बरोबर का. एवढ्याबद्दल काय येईल? 1. आणि a + c बद्दल काय घ्यायचं? 0. कळलं का. हे दोन्ही काय घेतले? असे इक्वल घेतले. जेव्हा 3 इक्वेशन तयार झाले का आता? पहिलं इक्वेशन, दुसरं इक्वेशन, तिसरं इक्वेशन. मग अशी 3 इक्वेशन आपण सायमल्टेनियसली सोडवू शकतो की, है ना. मग आता आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या माहिती टाकायच्या, पुट करायच्या त्या इक्वेशनमध्ये. कशाबद्दल काय पुट करता येते बघायचं. हे 3 इक्वेशन कशी सोडवणार सांगा बरं. काय करावं लागेल?
ए प्लस बी इज इक्वल टू ह्या दोन्ही, हे दोन्ही कसं आहे इक्वल आहे, म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू ए प्लस सी, म्हणजे हे काय झालं, म्हणजे बी इज इक्वल टू काय मिळालं, सी मिळालं. मग आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकावं लागेल, बी इज इक्वल टू सी, म्हणजे काय होईल 1 मायनस ए प्लस सी आणि सी दोन वेळा घेऊ, बरोबर, म्हणजे काय होईल 1 इज इक्वल टू मायनस ए प्लस 2c मिळाले. मग आता फक्त एची व्हॅल्यू टाकायची, हे आपल्याला ह्याच्यावर एची व्हॅल्यू काय मिळेल, ए इज इक्वल टू मायनस सी, बरोबर. मग आता हे कुठं तर टाकायची, एची व्हॅल्यू येतं मायनस सी टाका, म्हणजे काय होईल 1 इज इक्वल टू मायनस सी आणि इथलं मायनस म्हणजे प्लस सी, आणि इथं काय झालं 2c, म्हणजे 3c इज इक्वल टू 1, म्हणजे ए सी इज इक्वल टू 1/3. हां, मग अशा सगळ्या व्हॅल्यू मिळून जातील. ओके, कळलं नाही, सगळ्या व्हॅल्यू इथे मिळाल्या. ही व्हॅल्यू मिळाल्या की सगळ्या इथे व्हॅल्यू कुठं टाकायच्या, मग आपल्या फॉर्म्युलामध्ये एची बीची आणि सीची व्हॅल्यू कुठं टाकायची, ह्या फॉर्म्युलामध्ये. ओके, ए मिळाला, बी मिळाला आणि सी मिळाला, टाका व्हॅल्यू, टाकल्या असाल. आता ह्याचं इंटिग्रेशन घेता येते, ह्याचं इंटिग्रेशन घेता येते, ह्याचं इंटिग्रेशन घ्या सेपरेट, ह्याला सेपरेट डिवाइड करायला लागेल की नाही गरज, असं केलं बघ, सेपरेट डिवाइड करायची काय गरज नाही. आता 1/3 कॉमन काढला का, वर काय राहिलं मग एक्स प्लस 1 डिवायडेड बाय ह्या, इथे काय करावं लागते बघा, ॲडजस्टमेंट करावं लागेल थोडीशी. हे इथलं पहिलं आहे असं ठेवलं, इथं काय केलं, हे इथं ॲडजस्टमेंट कशी केली बघा, इथे 2x ची ॲडजस्टमेंट केली, 2x मायनस 1, तर 2x होतं काय ऑलरेडी, इथं आलो आपण, इथं आलो, हां पुढची स्टेप ही 1/x हॅस 1/3 ला 1/3 हॅस, काय केलं वर आणि खाली कशाने मल्टिप्लाय केलं, 2 न मल्टिप्लाय केलं, मग 2 इथं ॲडजस्टमेंट झाला असा, तर इथे 2 न मल्टिप्लाय केल्यामुळे काय होणार आहे, हां मग 2x येईल इथं, आणि इथं काय येणार आहे, खरं तर इथं काय येणार आहे 2x प्लस 2 येणार आहे, बरोबर का. मग आता हे 2x ला 2x आहे असं लिहिला, आणि 2 जे आहे ते कसं मांडलं 3 - 1 मानलं, असं म्हणलं, म्हणजे मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय होते, वर होते, बरोबर ना, खालचं डेरिव्हेटिव्ह वर होते. मग ते 3 प्रॉब्लेम करते की सेपरेट करावं लागेल, त्याला काय करायचं, सेपरेट डिवाइड करून घ्या, बरोबर ना. एवढ्याला काय करायचं, सेपरेट डिवाइड करून घ्यायची, ह्यानं केलं का इथं, आणि 3ला पण काय करायचं, सेपरेट डिवाइड करून घ्यायचं, घेतलं. आपलं ह्याचं इंटिग्रेशन घेता येते, आता ह्याचं घेता येते, ह्याचं नाही घेता येत, त्याला कुठली मेथड आहे आपल्याकडं, ह्याची पण मेथड आहे की कंप्लीट स्क्वेअरमध्ये आणायचं खाली, ते सोडवायचं. मग इथं I1 झाला, हा I2 झाला, हा I3 झाला. I1 सोडवता येईल लगेच, I2 सोडवता येईल, राहतोय कुठला फक्त I3 ला कंप्लीट स्क्वेअरच्या मेथडनं असं करून घ्यायचं, मग त्याचं शेवटी काय उत्तर आपलं त्यानं काय, मग आलेलं उत्तर सगळं एकत्र काय I1 I2 आणि I3, मग हे तुम्हाला असं उत्तर मिळेल. ओके, समजलं. तशा पद्धतीनं आपल्या या ठिकाणी एक्झरसाइज 3.4 सोडवा. पर समथिंग इंटरेस्टिंग काय दिले बघा, आपल्याला हा तर नियम माहीत होता, मग अशी काय होतं, यू इंटू इंटिग्रेशन व्ही डी एक्स, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन डी एक्स. तर तुम्हाला जर असं यू एन व्ही डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स आणि यू व्ही इज एलिटिव्ह ऑर्डर म्हणलं, मग आता दिस रिझल्ट कॅन बी एक्सटेंडेड जनरलायझेशन. मग आता जर खूप मोठं आपल्याला कॅल्क्युलेशन असेल तर जनरलाइज करू शकतो आपण, म्हणजे काय यू इंटू व्ही काय, आता इथं यू ॲज इट इज, V1 म्हणजे पहिलं इंटिग्रेशन, V1 म्हणजे काय पहिले इंटिग्रेशन, आणि यू डॅश म्हणजे काय पहिलं डेरिव्हेटिव्ह, यू डबल डॅश म्हणजे काय दुसरं डेरिव्हेटिव्ह, आणि व्हीच्या सफिक्सला लिहिलं म्हणजे काय पहिलं इंटिग्रेशन, हे दुसरं इंटिग्रेशन, असं V1ला इंटिग्रेशन म्हणतात, V1 म्हणजे पहिलं इंटिग्रेशन, V2 म्हणजे दुसरं इंटिग्रेशन. चला मग आता आपल्याकडे काय U1ला U हाय असा, व्हीचं इंटिग्रेशन घेतलं म्हणजे काय V1 झालं, बरोबर का. परत ह्याच्यामध्ये काय घेतलं आपण, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, आणि इथं एक इंटिग्रेशन आहे, इथं एक इंटिग्रेशन आहे, म्हणजे इथं काय येईल V2 येईल, बरोबर का. परत त्याच्या पुढं काय प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, फक्त हे मांडत कसं जायचं बघा, आता जनरलाइज करून यू हाय असा V1 मायनस यू डॅश डेरिव्हेटिव्ह V2 हाय असा, परत काय यू डबल डॅश इथं V3, परत मायनस V ट्रिपल डॅश इथं V4, इथं पुढं काय येईल आता प्लस 1 2 3
4 आणि इथं V5 पुढं प्लस झालं इथं मायनस 1 2 3 4 5 आणि इथं काय V6 असं. मग तुम्ही डायरेक्ट धडाधड इंटिग्रेशन घेऊन टाकाय. तुम्हाला इथं ही फॉर्म्युला तुम्हाला इंजिनिअरिंग लागणार आहे. आता कुठं लागणार आहे इंजिनिअरिंग किंवा CETला जे येईल तुम्हाला उपयोग पडेल. इथं तुम्हाला सांगितलं काय डॅश म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह आणि सबस्क्रिप्टला खाली लिहिलं म्हणजे काय झालं इंडिकेट्स इंटिग्रेशन. ओके तर तुम्ही ज्यावेळेला एन डेरिव्हेटिव्ह घेतात फॉर सम युजफुल वेअर द फर्स्ट फंक्शन यू इज अ पॉलिनॉमियल बिकॉज यू इज इक्वल टू 0 झाल्यावर फॉर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही थोडीशी काळजी घ्या. आता बघा त्या फॉर्म्युला कसं सोडायचं बघा. एक्झाम्पल सोडवून दिले एक डायरेक्ट सोडू शकतो आपण. हां ह्याला काय म्हणायचं हा झाला तुमचा यू आणि हा झाला तुमचा व्ही. कशावर ठरवतो आपण यू आणि व्ही LITनं LIATE. आता अल्जेब्रिक पहिल्यांदा आहे ट्रिग्नोमेट्रिक दुसऱ्यांदा आहे. त्यामुळं यू आणि व्ही तर झालाच कळला. चला आपल्या रूलनुसार सुरू होतं. चला यू ॲज इट इज ह्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेतलं V1 इंटिग्रेशन घेतलं मायनस यूज डेरिव्हेटिव्ह यू डॅश आहे ना. हां परत काय V2 म्हणजे 2 म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन इथं पुढे मांडायचं. ह्याचं इंटिग्रेशन काय येईल साईनचं मायनस कॉस 1/3 आणि ह्याचं इथला 1/3 हाय असं कळलं का. म्हणजे याचं पुढं पाठीमागच्या स्टेपवरनं पुढची स्टेप ह्याचं डेरिव्हेटिव्ह इथं मांडायचं ह्याचं इंटिग्रेशन इथं मांडायचं परत ह्याचं डेरिव्हेटिव्ह इथं मांडायचं ह्याचं इंटिग्रेशन इथं मांडायचं. म्हणजे पहिली स्टेप कळली की पुढं असं मांडत जायचं. कळतंय ना. ही सोपी उलटी मेथड. मग तुम्हाला ती कॅल्क्युलेशन केली कसं मिळून जाईल. आता ह्याच्या पाठीमागं तुम्हाला सगळे फॉर्म्युला रिवाईज करण्यासाठी दिले वाटलं ह्याचे प्रिंट काढून घ्या जवळ. हे एवढे फॉर्म्युले केले तरी काय अडचण नाही. ओके ना. फॉर्म्युला रिवाईज करा. आपण ऑलरेडी बघितले सगळे फॉर्म्युले. हे सगळं दिलं बघ टाईप वगैरे हे थोडं वाटलं प्रिंट काढून घ्या. प्रिंट काढून जवळ ठेवा रिवाईज करायला. हे सगळं सोडवा. एक्सरसाइज वगैरे MCQ वगैरे कुठं काढलं तरी विचारा. तर आता हे जर पहिला चॅप्टर व्यवस्थित कळलं इनडेफिनेट इंटिग्रेशन तर डेफिनेट सुद्धा काय सोपं आहे. काय अडचण नाही त्याच्यामध्ये एकदम सोपा विषय छोटा आहे. हां तर या ठिकाणी थांबू आणि इनडेफिनेट संपल्यानंतर आता डेफिनेट सुरू करू. या ठिकाणी धन्यवाद सगळ्यांना. खूप शुभेच्छा.